मान्सूनने आज धाव घेतलेली असून राज्यामध्ये काही भागात मान्सून समोर वाढलेला आहे. नमस्कार मित्रांनो, विदर्भाचे हवामान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, नैऋत्य मोसमी पाऊस सध्या तरी हा आपल्याला आपल्या विदर्भाकडे हळूहळू वळताना दिसत आहे. हळूहळू याचं सध्या विदर्भाकडे आगमन होण्यासाठी अनुकूल वातावरण बनत चाललेलं आहे. सध्या आज दिवसभरामध्ये आपल्याला वर्धा आणि नागपूरच्या भागामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस काही काही भागांमध्ये पाहायला भेटलेला आहे. सध्या जर आपण बघितलं इथे नैऋत्य मोसमी पावसाचा विस्तार कसं झालेला आहे मागच्या 24 तासांमध्ये, तर आज 22 जून आहे. इथे आज प्रगती झालेली आहे मान्सूनची. आणि कुठल्या क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे तर अरबी समुद्राच्या भागात आणि महाराष्ट्राचा मुंबईचा भागाकडे सध्या मान्सून वळत चाललेला आहे. तेलंगणा, कर्नाटकाचा उर्वरित भागात, तसंच छत्तीसगड, ओडिसा आणि झारखंडचा भागाकडे आणि बिहारचा भागाकडे हा मान्सून हळूहळू वळत चाललेला आहे. तसंच मान्सूनची सीमा सध्या आता पुण्याच्या मागच्या भागामध्ये, अलिबागच्या भागामध्ये आसपास बनलेली आहे. आणि त्यासोबतच पुढील 48 तासामध्ये मान्सूनची आणखी वाटचाल आणि आणखी अनुकूल परिस्थिती असणार आहे. त्यासोबतच पुणे आणि अलिबागच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे, असं सध्या तरी दिसत आहे. मित्रांनो, आपल्या सांगितल्याप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये अनेक भागामध्ये पावसाचा वातावरण आपल्याला जाणवत आहे. अनेक भागामध्ये सध्या पाऊस पडत आहे. विखुरल्या स्वरूपात आहे पाऊस, पण निश्चितपणे जसं आपण मागच्या 24 तासांमध्ये ढगांचं स्वरूप आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं होतं, त्यामध्ये निश्चितपणे बदल झालेला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता नाशिक आणि त्याचा आसपास पाऊस झालेला आहे. त्यानंतर विदर्भामध्ये पूर्वी भागात नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या भागामध्ये सध्या पाऊस पडत आहे. दरम्यान रात्रीचे 8 वाजत आहेत आणि सध्याच्या काळातली अशी परिस्थिती आपल्या विदर्भामध्ये आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये दिसत आहे. त्याच काळात इथे कोकण किनारपट्टीमध्येही आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे. मित्रांनो, समोरील स्क्रीनवर तुम्ही सध्याच्या काळामध्ये 7:30 वाजताची रेडार इमेज पाहत आहात. यामध्ये विदर्भाचा रेडार इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल की विदर्भामध्ये नागपूर आणि वर्ध्याच्या भागामध्ये, बहुतांश भागामध्ये, बऱ्यापैकी भागात म्हणजे की आपल्याला पावसाचं वातावरण दिसत आहे. अनेक तालुक्यांमध्ये सध्या अशी परिस्थिती आहे. इकडे रामटेक आणि त्याच्या आसपासच्या भागामध्येही पाऊस पडत आहे. आणि इथे गोंदिया आणि भंडारामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे ढग आहेत. तसंच चंद्रपूरमध्येही पावसाचे ढग आहेत. पण हा पाऊस सध्या विखुरल्या स्वरूपात काही काही ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. नागपूर, वर्ध्यामध्ये आज विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडत आहे. आणि सध्या मी जेव्हा हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तेव्हा सुद्धा पाऊस पडत आहे. आज रात्री आपल्याला अमरावती, अकोला आणि वाशिम, यवतमाळमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटणार आहे. कारण इकडे पावसाचे ढग सक्रिय आहेत आणि हे हळूहळू विदर्भाच्या भागाकडे येणं सुरू झालेले आहेत. आणि अकोला, बुलढाणा आणि अमरावतीमध्येही रात्री उशिरा पाऊस होण्याची आज शक्यता असणार आहे. मित्रांनो, पुढील 3 दिवसाचा जर आपण विदर्भाचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर उद्या दिवसभरामध्ये विदर्भात विखुरल्या स्वरूपात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. यामध्ये नागपूर, अकोला आणि त्याचा आसपासचा जो काही भाग आहे या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते उद्या दिवसभरामध्ये, अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे इथे. आणि इथे तुम्ही पाहू शकता उद्यासुद्धा पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा अलर्ट दिसत आहे आपल्याला. अकोला, वाशिम या भागामध्ये उद्या पाऊस पडू शकते. बुलढाण्याच्या भागातही पाऊस पडू शकते. त्यानंतर उद्या पूर्वी विदर्भामध्येही पावसाचा जोर असणार आहे. काहीसा आपल्याला जोरदार पाऊस उद्या पूर्वी विदर्भामध्ये पाहायला भेटणार आहे. मुसळधार स्वरूपाचा पाऊस नागपूर आणि वर्ध्याच्या भागामध्ये असणार आहे. तर या भागामध्ये सरासरीच्या तुलनेत काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला भेटू शकते. खास करून नागपूर, वर्धा आणि अमरावती खास करून नागपूरला साठलेला जो काही भाग आहे या भागामध्ये, तसंच चंद्रपूरच्या भागातही उद्या मुसळधार पाऊस होण्याचा अंदाजा दिसत आहे. 23 तारखेचा रोजी अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटणार आहे. तसंच आपण जर समोर बघितलं आणि 24 तारखेची परिस्थिती नेमकी काय असणार आहे तर 24 तारखेलाही इकडे आपण जर बघितलं अकोला, बुलढाणा आणि अमरावती या भागात मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. नागपूरमध्येही काही ठिकाणी मुसळधार पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात. चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे 24 तारखेचा रोजी. बऱ्यापैकी भागात विदर्भात पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे आपल्याला.
आणि आजसुद्धा पाऊस झालेला सुद्धा आहे. जर तुम्ही नागपूर आणि वर्ध्याच्या भागामध्ये राहत असाल आणि माझी व्हिडिओ बघत असाल, तर निश्चितपणे तुम्हाला माहीत असेल आज जोरदार पाऊस झालेला आहे काही भागामध्ये, नागपूर आणि वर्ध्याच्या भागामध्ये. तसंच नागपूरमध्ये येणाऱ्या 25 तारखेला पाऊस होण्याची शक्यता वाढणार आहे. 25 तारखेलाही विदर्भामध्ये बऱ्यापैकी भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहे. यामध्ये अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या संपूर्ण भागामध्येच पाऊस होण्याची शक्यता विखुरल्या स्वरूपात असणार आहे. शक्यता आहे 25 तारखेला अशी आपल्याला दिसत आहे. वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या भागामध्ये 25 तारखेच्या रोजीसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते. तर एकंदरीतच आता हळूहळू आपल्या विदर्भामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. उद्यापासूनच हा मुसळधार पाऊस नागपूर आणि वर्ध्याच्या भागामध्ये पाहायला भेटू शकते. त्यानंतर चंद्रपूरच्या भागातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी दिसत आहे, पण पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे. दिवसामध्ये विदर्भाच्या भागामध्ये बंगालच्या उपसागराकडून जो कमी दाबाचा क्षेत्र येऊ शकते. दरम्यान आता सध्याच्या परिस्थितीमध्ये असं दिसत आहे की बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या 28, 29, 30 तारखेच्या आसपास कमी दाबाचा क्षेत्र बनू शकते. आणि जर की हा कमी दाबाचा क्षेत्र बनला तर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भामध्ये अतिवृष्टी होणार आहे, अशी सध्या तरी प्राथमिक शक्यता दिसत आहे. निश्चितपणे आपण चॅनलवर तुम्हाला 2-3 दिवसाआधीच अपडेट करणार आहोत की कमी दाबाचं क्षेत्र बनणार आहे का आणि याची दिशा काय असणार आहे. याचा दिशावर आपला पाऊस अवलंबून असणार आहे. आणि जर की हा कमी दाबाचं क्षेत्र आपल्या विदर्भापासून गेलं, खास करून पूर्वी भागापासून गेलं, तर त्या भागामध्ये अतिवृष्टी निश्चितपणे होणार आहे. आणि निश्चितपणे यामुळे शेतकऱ्यांना निश्चितपणे दिलासा भेटणार आहे. कारण आता सध्या तरी पाऊस नाही पडत आहे आणि जर की हा पाऊस पडला तर आपण पाणी साठवण्याचे नियोजन निश्चितपणे करावे. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वेगवेगळे हवामान विदर्भाचे तुम्हाला या चॅनलवर पाहायला भेटतील, तर निश्चितपणे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा.